गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला सगळ्यांनी ईबीएस 2 चा टेक्स्टबुक ओपन करा. आपला लेसन कुठला चालू होता? 10th लेसन चालू होता. चला सगळ्यांनी लेसन ओपन करा. तर आपला लेसन नंबर 10 चालू आहे. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, थँक्यू. चला मग आपण स्टार्ट करूया. ओके, तर आपला लेसन चालू आहे बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ कोड किंगडम. ओके, तर आपले फर्स्ट 3 पॅरा झाले होते कम्प्लीट. ओके, देन आता नेक्स्ट जो पॅरा आहे तो आपण स्टार्ट करूया. बाजी प्रभू द ब्रेव. ओके, बाजी प्रभूंनी कसं ब्रेव शूर कसे होते बाजी प्रभू, त्यांनी काय केलं ते आपण बघूया. या पॅरामध्ये त्यांनी सांगितलं. ओके, एक्सप्लेन केले. द अँग्री ट्रूप्स ऑफ सिद्धी वेअर फास्ट गॅलोपिंग टुवर्ड्स द घोडकिंड पास. शिवाजी सॉ that it was impossible to reach विशालगड before the enemy overtook them. तर जे सगळे सिद्धीचे जे हे होते सैनिक, ते खूप काय झाले होते, अँग्री झाले होते. ओके, आणि ते त्यांना कळालं ना की शिवाजी महाराज गेलेत पळून. ओके, तर ते खूप काय झाले होते, अँग्री झाले होते, रागवले होते, खूप चवताळले होते. तर ते सगळे कुठे जायला निघाले? घोडकिंडाकडे जायला निघाले. ओके, शिवाजी सॉ दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू विशालगड बिफोर द एनिमी ओव्हरटूक देम. आणि आता शिवाजी महाराजांना वाटत होतं की आता आपल्याला विशालगड पर्यंत जाणं खूप कठीण आहे. कारण एवढे सगळे त्यांचे जे सैनिक आहे त्यांचा पाठलाग करायला लागले ना, त्यांच्या पाठीमागे यायला लागले. त्यांना जरा थोडं कठीणच वाटायला लागलं की आपल्याला विशालगड पर्यंत आपल्याला पोहोचता येईल की नाही. तर ते थोडं त्यांना इम्पॉसिबल वाटत होतं. ही सेड टू बाजी प्रभू, बाजी दिस इज अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. तर ते काय बोलले बाजीला की बघा बाजी प्रभू, हे जरा थोडी क्रिटिकलच कंडिशन झालेली आहे, आता काय करायचं आपण, त्यांनी विचारलं बाजीला. ओके, द रोड अहेड इज स्टीप अँड द एनिमी इज राईट ऑन अवर हिल्स. इट इज नाव इम्पॉसिबल टू टू रीच विशालगड. तर ते काय बोलले, आपल्या पाठीमागं शत्रू तर आपल्या पाठणीवरच आलेले आहेत, पाठीमागच आलेले आहेत पटकन, आणि आता आपल्याला विशालगडापर्यंत पोहोचणं तर खूपच कठीण आहे. ओके, सो लेट अस टर्न बॅक अँड फेस द एनिमी. तर ते काय बोलले, आता आपण काय करूया, पाठी वळूया आणि त्या शत्रूला काय करूया, फेस करूया, त्यांना उत्तर देऊया. ओके, म्हणजे त्यांच्याशी 4 हात करूया, त्यांच्यासोबत आपण लढाई करूया, असे ते बोलले. ओके, बाजी प्रभू अंडरस्टूड द ग्रेट एजिटेशन गोइंग ऑन द शिवाजीज माइंड. तर आता बाजी प्रभूला समजलं की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये काय चालू आहे, त्यांना काय बोलायचं ते बाजी प्रभूला कळालं. ओके, द एनिमी वॉज फास्ट अप्रोचिंग द पास. द लाईफ ऑफ शिवाजी अँड देअर फोर स्वराज वॉज इन डेंजर. आता हे सगळे शत्रू होते, जे सिद्धी जोहरचे सगळे सैनिक होते, ते सगळे पाठीमागा आलेच होते, जवळच आले होते त्यांना त्यांच्याशी लढाई करण्यासाठी. आणि आता शिवाजी महाराजांचं जे जीव होतं ते धोक्यात होतं, आणि तसंच आपलं जे स्वराज्य आहे त्याचं सुद्धा काय, स्वराज्य आपलं सुद्धा धोक्यामध्ये होतं. ही सेड, महाराज यू मस्ट प्रोसीड टू विशालगड. तर बाजी प्रभू काय बोले, बाजी प्रभूला सगळं दिसतंय की आता शिवाजी महाराज जर इथे थांबले तर त्यांच्या जीवाला खूप धोका आहे, आणि जर शिवाजी महाराजच नाही राहिले तर आपलं स्वराज्य पण बनणं मुश्किलच आहे ना, असं ते बोलले. मग त्यांना माहित होतं, तर ते काय बोलले की महाराज तुम्ही असं करा, तुम्ही विशालगडकडे जायला निघा, असे ते बोलले. टेक अ हँडफुल ऑफ सोल्जर विथ यू, आय शॅल डिफेंड दिस पास अँड विल नॉट लेट द एनिमी क्रॉस इट. आणि ते बोलले की तुम्ही काय करा, जे थोडेसे जे सैनिक आहे तुमच्या सोबत घेऊन जा, आणि मी इथे जे हे शत्रू आहेत त्यांच्यासोबत 4 हात करायला मी तयार आहे, मी त्यांच्यासोबत लढाई करतो. आणि मी हे लक्षात ठेवेल की या जे शत्रू आहे त्यांना ही जी खिंड आहे, म्हणजे जी गोड खिंड आहे, ती मी पास करू देणार नाही, असे ते बोलले. आय शॅल ले डाऊन माय लाईफ इन अ डिफेन्स ऑफ दिस पास इफ नीड टू इट
if need be. If I die, there will be many other Bajis to take my place, but no one can replace you. Our Swaraj needs you. तर काय बोलतायत ते बाजी प्रभू काय बोलतायत की जर बघा, जर एक बाजी गेला, जर एक बाजी प्रभू गेला तर माझ्यासारखे हजार म्हणजे दुसरा बाजी प्रभू सुद्धा मिळेल. पण जर एक शिवाजी जर गेला तर या शिवाजीला कोण रिप्लेस नाही करू शकत. दुसरा शिवाजी या जगा म्हणजे या जगामध्ये येऊ नाही शकत. आणि आपल्या स्वराज्याला तुमची गरज आहे. म्हणून ते बोलले की तुम्ही पहिले विशालगडाकडे जायला निघा. The enemy will attack in large numbers. We cannot hold out against them with our limited force. Please do not wait. Go ahead. We shall stop the enemy at the entrance to the pass. We shall not let him advance till we know that you have reached Vishalgarh safely. तर ते काय बोलले अजून, आता जे सगळे शत्रू होते, सिद्धीचे जे शत्रू होते ते खूप होते. ओके, आणि यांचं जे हे होतं आर्मी ते खूप थोडं कमी होतं. तर त्यांना बाजी प्रभू बोलतात की एवढे सगळे त्यांच्याकडे शत्रू, त्यांच्यासोबत लढाई करणं खूप मुश्किल आहे. तुम्ही प्लीज इथे थांबू नका, तुम्ही पटकन निघा आणि मी बघतो काय करायचं. हे जे घोडकिंड आहे ते मी त्यांना पास करू देणार नाही. आणि तुम्ही फक्त काय करा, एकदा तुम्ही विशालगडावर सेफली पोहोचल्यानंतर मला काय करा सांगा, म्हणजे तुम्ही पोहोचलेत म्हणून काहीतरी त्यांचं काहीतरी ट्रिक वगैरे देऊन तुम्ही सांगा. ओके. बाजी प्रभू ब्रेव वर्ड्स अँड हिज सेन्स ऑफ लॉयल्टी ब्रॉड टीयर्स ऑफ शिवाजी आयज. तर जे बाजी प्रभूचे हे सगळं म्हणजे स्वराज्यासाठी जे काही ते करतायत ते बघून शिवाजी महाराजांचे डोळे एकदम भरून आले, त्यांचं मन भरून आलं. ओके. He was most unwillingly to sacrifice this gem of man for his personal safety. आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं की माझ्या जीवासाठी मी एक चांगला माणूस काय करतोय, सॅक्रिफाईस करतोय. ओके, त्याला मी पणाला लावतोय, म्हणजे माझ्यासाठी तो तिथे थांबून तो जिवंत राहील असं नाही ना. तो बाजी प्रभू जिवंत राहणार हे त्यांना काय माहित होतं की ते वाचूच शकणार नाही, कारण त्यांचे जे सैनिक होते सिद्धीजवळचे खूप जास्त होते. But he had no time to think of this thing. He wanted to achieve this. He fondly embraced Baji and said, "We shall move ahead towards Vishalgarh. As soon as we gain the fort, guns will be fired. That will be the signal of our safe arrival. As soon as you hear the gunfire, abandon the pass and follow us to the fort." तर त्यांनी काय सांगितलंय की ते बोलले त्यांना काय वाटत होतं, माझ्यासाठी बाजी प्रभूला एकदम इथे थांबवायचं त्यांना चांगलं नव्हतं वाटत. म्हणजे एवढा चांगला माणूस सॅक्रिफाईस करायचा, म्हणजे त्याला का आपण सॅक्रिफाईस करायला लावायचं असं त्यांना चांगलं नव्हतं वाटत. मग त्यांनी काय केलं, पण त्यांना विचार करायला सुद्धा टाइम नव्हता ना. त्यांनी काय विचार करायला टाइम नव्हता. मग त्यांनी काय केलं, स्वराज्याचं त्यांनी काय केला, विचार केला. स्वराज्यासाठी खरी म्हणजे आपली गरज आहे हे त्यांनी विचार केला. मग त्यांनी पटकन काय केलं, विशालगडाकडे जायला निघाले ते. ओके, विशालगडाकडे गेले आणि ते बोलले की विशालगडाकडे गेल्यानंतर मी काय करणार, जी गन आहे म्हणजे तोफ चालवणार. म्हणजे तोफ चालवल्यानंतर तुम्हाला समजेल की मी गडावर एकदम सुखरूप पोहोचलोय. ओके, मग तुम्ही सुद्धा काय करा, जसं मी गन म्हणजे तोफ जसं मी हे करेल, चालू करे, फायर करे, तर तुम्ही सुद्धा काय करा, विशालगडाकडे यायला निघा, असं त्यांनी बाजी प्रभूला सांगितलं. कळालं सगळ्यांना? बाजी प्रभू द ब्रेव हा पॅरा कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कसं बाजी प्रभूंनी ब्रेवपणा दाखवला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही विशालगडाकडे जा. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट बघूया आता आपण नंतर काय झालं. आता नेक्स्ट आहे बाजी डिफेन्स ऑफ द गोडखिंड पास. आता बाजी प्रभूंनी कसं शत्रू बरोबर 4 हात केले, लढाई केली घोडखिंड पास करण्यासाठी. म्हणजे शत्रूला ती घोडखिंड त्यांनी पास करू दिलीच नाही. त्यांनी काय केलं, कसं त्यांच्याशी लढाई केली ते आपल्याला सांगितलं. ओके, सो शिवाजी लेफ्ट फॉर द विशालगड लिव्हिंग बाजी प्रभू टू डिफेंड द पास. तर शिवाजी महाराज विशालगडाकडे निघाले आणि जे बाजी प्रभू आहेत ते तिथेच थांबले घोडखिंडामध्ये शत्रू बरोबर
काय करण्यासाठी? लढाई करण्यासाठी. ओके. बाजी मेड अ लो बो टू रिसीडिंग फिगर ऑफ शिवाजी अँड देन प्रिपेअर हिमसेल्फ फॉर द बॅटल. तर बाजी प्रभू जसे शिवाजी महाराज चालले होते तर त्यांची जी पाठ आहे त्यांच्याकडे बघितलं बाजी प्रभूने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना मुजरा केला पाठीमागून. शिवाजीला माहित पण नाही, पाठीमागूनच त्यांनी मुजरा केला आणि काय केलं, स्वतःला प्रिपेअर केलं, लढाईसाठी प्रिपेअर केलं. ओके. ही टूक अ स्वॉर्ड इन हिज हँड अँड स्टूड ऍट द एंट्रन्स ऑफ द पास. आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये स्वॉर्ड तलवार घेतली आणि बरोबर त्या घोडखिंडाच्या एंट्रन्सला, म्हणजे जे एंट्रन्स जो दरवाजा होता तिथेच ते उभे राहिले. ओके. He divided his company of a soldier into small groups and posted them at a suitable point. त्यांनी काय केलं, त्यांची जी आर्मी होती, सैनिकांची जी आर्मी होती ती त्यांनी छोट्या छोट्या ग्रुप्स मध्ये काय केली, डिवाइड केली आणि त्यांना बरोबर जिथे थांबायचंय तिथे त्यांनी बरोबर पोझिशनला थांबवलं. द मावलास took their position and collected huge boulders and stones to be used as a weapon. आणि त्यांनी काय सांगितलं, मावळ्यांनी सुद्धा काय केलं, जे सगळं त्यांची पोझिशन घेतली, जी बाजी प्रभूने त्यांना डिसाईड केली की तुम्ही या दरवाजाजवळ उभं राहायचं, या साईडला तुम्ही उभं राहायचं, हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. तर बरोबर मावळ्यांनी काय केलं, ती पोझिशन घेतली आणि सोबत वेपन म्हणून, हत्यार म्हणून काय घेतलं त्यांनी, दगड, बोल्डर्स म्हणजे जे एक मोठे असे दगड असतात आणि छोटे स्टोन्स. ओके, दगड घेतले. ओके. द मावलास अक्रॉस द पास वेअर नाव अ स्ट्रॉंग बॅरियर इन द पाथ ऑफ एनिमी. By this time, the enemy had reached the mouth of the pass, and one could hear their war cries. तर बघा, तर ते आता हे जे सगळे त्यांनी बरोबर मावळ्यांची एक टीम तयार केली आणि आता हे सगळे जे एनिमीज होते, शत्रू होते, सिद्धीचे जे सैनिक होते, ते बरोबर तोंडाजवळ आले होते, एकदम म्हणजे एकदम त्या खिंडी जवळ आले होते, एंट्रन्सलाच आले होते. ओके. आणि आता युद्धाची गर्जना चालू ऐकू यायला लागलं, आता सगळीकडे युद्ध व्हायला लागलं. ओके. बाजी Baji addressed the troops and said, "My brave soldiers and comrades, be prepared. You may die fighting, but you do not desert your post. Do not allow the enemy to conquer the pass, no matter what price has to be paid." So Baji Prabhu and his Maula stood at the mouth of the pass, firm and fearless, awaiting the enemy. The pass was difficult to cross, there being only a narrow and a zigzag passage across it. बघा, आता जसे हे सगळे शत्रू आले, लढायला आले ना, पूर्ण एंट्रन्स दरवाजापर्यंत आले, खिंडाच्या म्हणजे जे घोडखिंड होते त्याच्या एंट्रन्स पर्यंत आले, तर बाजी प्रभूंनी सगळ्यांना काय केलं, ऍड्रेस म्हणजे सगळ्यांना म्हटलं, जोरात त्यांनी गर्जना केली. काय बोलले, जे माझे हुशार आणि बहादूर जे माझे सैनिक आहेत, ओके, सगळ्यांनी काय करा, तयार राहा, जीव गेला तरी जागा सोडू नका आणि शत्रूंना खिंड चढू देऊ नका, असे ते बोलले. आणि काय बोलले, बाजी प्रभू आणि त्यांचे जे मावळे होते ते खिंडीच्या एकदम एंट्रन्सलाच काय राहिले, उभे राहिले. ओके. सगळेजण बरोबर जे एंट्रन्स होतं, जे तोंड होतं, जे खिंडाचं, जे गोल खिंड त्याची जी फेस होतं तिथेच ते जाऊन उभे राहिले आणि कोणाला, शत्रूला आतमध्ये एंट्री दिली नाही, देण्यासाठी त्यांनी रोखून ठेवलं. ओके. आणि जो एंट्री होती, जी खिंडामध्ये एंट्री करायची, घोडखिंडामध्ये जी पास करायची जो रस्ता होता तो सुद्धा खूप डिफिकल्ट होता, तो एकदम झिगझॅग होता. ओके, वाकडा तिकडा नागमोळी वर्णाचा होता. ओके. त्याच्यातून फक्त 3-4च माणसं कशी तरी चढू शकत होती, एवढा तो डिफिकल्ट होता. ओके. Then, at the other end, Shivaji was speeding towards the Vishalgarh. The fort was still some distance away, and it would take Shivaji at least 2 hours to reach it. If the Baji Prabhu could hold out for those 2 hours, Shivaji would be safe. आता इकडे दुसरीकडे जे शिवाजी महाराज ते एकदम वाऱ्यासारखे विशालगडाकडे धावत होते आणि त्यांना अजून विशालगडाचा काय करायचा होता, जो रस्ता होता तो गाठायचा होता. विशालगड किल्ल्याचा जो मेन एंट्रन्स दरवाजा त्यांनी गाठायचा होता आणि तो गाठण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 2 तास हवे होते, 1.5 किंवा 2 तास पाहिजे होते, 2 hours पाहिजे होते. पण या 2 hours मध्ये बाजी प्रभूला इकडे काय करायचं होतं, या सगळ्या शत्रूंना काय करायचं होतं, रोखून ठेवायचं होतं, जोपर्यंत शिवाजी महाराज तिकडे पोहोचत नाही. ओके, कळालं सगळ्यांना? तर कसा डिफेन्स केला, कळालं का?
त्यांनी एक माव्यांची टीम केली, ती बरोबर त्यांना पोझिशन सांगितलं, या पोझिशनला सगळ्यांनी उभं राहायचंय. आणि सगळ्या माव्यांनी काय केलं, वेपन हत्यार म्हणून काय केलं, दगड घेतली हातामध्ये, बोल्डर्स म्हणजे एक मोठे असे दगड असतात आणि छोटे दगड घेतले त्यांनी. ओके. आणि नंतर त्यांनी काय केलं, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही किती जीव गेला तरी ती जागा सोडायचं नाहीये आणि शत्रूंना आतमध्ये येऊ द्यायचं नाहीये. ओके. आणि जी घोडखिंडचा रस्ता होता तो एकदम जरा एकदम डिफिकल्ट होता, तो झिगझॅग होता, म्हणजे नागबोडी वरणाचा, त्याच्यातून फक्त 3 किंवा 4 माणसंच जाऊ शकत होते. ओके. आणि मग इकडे शिवाजी महाराज सुद्धा वाऱ्यासारखे विशालगडाकडे चाललेले, पण त्यांना अजून पोहोचायला 1.5-2 तास पाहिजे होते. आणि ते 1.5-2 तास इकडे बाजी प्रभूला काय करायचं होतं, शत्रूंना लढाईमध्ये अडकून ठेवायचं होतं. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, काय डाऊट आहे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. डाऊट काय? कोणाला डाऊट आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. Ma'am, हा, I have a doubt that what is meant by die fighting but do not desert your post. हा, त्याचा मिनिंग म्हणजे काय की तुमचं तुमचा जीव गेला तरी चालेल, पण तुमची जी जागा आहे, तुम्ही जी जिथे उभे राहिलेले आहेत. ओके. घोडखिंडाला त्यांनी सांगितलं ना मावळ्यांना जिथे जिथे उभं राहायचंय, पोझिशन दिली होती की या एंट्रन्सला तुम्ही उभं राहा, त्या एंट्रन्सला तुम्ही उभं राहा. तर त्यांनी मावळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा जीव गेला तरी चालेल, पण तुमची जी जागा आहे, पोस्ट म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं की तुमची जी जागा आहे ती तुम्ही सोडायची नाहीये, कितीही काही झालं. ओके. तिथे तुम्ही मरून पडले तरी तुम्ही ती जागा सोडायची नाही, तिथेच्या तिथेच उभं राहायचंय. कळालं? ओके. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट काय, द बॅटल ऑफ घोडखिंड. आता याच्यामध्ये युद्ध चालू झालंय, बॅटल म्हणजे युद्ध चालू झालंय. आता बघूया आपण काय कसं युद्ध झालं चालू. बाय नाऊ द एनिमी वॉज ऍट द माउथ ऑफ द पास वेअर द फायर्स बॅटल वॉज इन प्रोग्रेस. तर आता इकडे खिंडीमध्ये सगळे म्हणजे लढाई चालू झाली. शत्रू खिंड चढायला सुरुवात केली त्यांनी. जे शत्रू होते म्हणजे जे सिद्धीचे सैनिक होते ते सुद्धा खिंड चढायला सुरुवात झाले. ओके. आणि ती सगळी शत्रूची पहिली जी हे होती, पहिला जो ग्रुप होता तो सगळा खिंडीवर येऊन चढला. ओके. द मावलाज हू वेअर adept at the use of sling harass the enemies with showers of stones and boulders from the hilltop and kill many of them. बघा, आता जसं जे होते सिद्धीचे जे सैनिक होते ते जसे जसे खिंड चढायचे वरती, सांगितलं त्यांनी एकदम डिफिकल्ट होता तो रस्ता खिंड चढण्याचा, आणि तो झिगझॅग होता, वाकडा तिकडा होता. आणि त्या खिंडीतून फक्त एकाच वेळी 3-4च माणसं चढू शकत होते. मग जसे ते 3-4 माणसं वरती चढायला लागायचे, तर ते मावळे काय करायचे, आपले मावळे काय करायचे की त्याच्यावर दगड मारायचे, दगडांचा वर्षाव. जे त्यांनी बोल्डर्स आणि दगड घेतले होते ना, ते त्यांनी त्यांच्यावर मारायला सुरुवात केली. मग त्याच्याने काय झालं, जसे जसे ते मारायला लागले, मग तसे तसे त्यांनी त्याच्यातले खूप काही जे चढत होते ते सगळे किल झाले, म्हणजे त्याच्यात मेले. ओके. त्याच्याने जखमी झाले, हर्ट झाला ना त्यांना, आणि ते खाली पडून ते मेले. द फर्स्ट बॅच ऑफ अटॅकिंग ट्रूप्स withdraw in a confusion. Another batch took their place. Baji Prabhu urged his troops into the attack. The Maratha war cry Har Har Mahadev echo through the hills, and the brave Maulas cut down the enemy's troops in the fierce and desperate attack. Through the din of battle, they heard their captain shouting encouragement to them. Bravo, my lads, go ahead, attack and destroy the enemy. The second batch of the enemy troops was defeated. बघा,
तर जसं जसं त्यांनी जसे जसे ते शत्रूवरती चढायचे तर जे सगळे मावळे होते ते काय करायचे, त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करायचे, म्हणजे त्यांच्यावर दगड मारायचे. ओके, तर दगडांमुळे काय झालं, किती जणांचं डोकं वगैरे फुटली. ओके, त्याच्यामुळे ते खाली पडले, नाहीतर ते तसेच पाठीमागे गेले, परत गेले. ओके, आणि हे सगळं चालू असताना तर त्यांनी जोरजोरात काय केलं, जोरजोरात त्यांनी घोषणा केली, ओरडले ते मराठा सगळेजण जोरात ओरडले. काय ओरडले, हर हर महादेव. ओके, असे जोर जोरात त्यांनी गर्जना केली आणि सगळे शत्रूवर ते तुटून पडले, शत्रूला मारण्यासाठी ते तुटून पडले. ओके, आणि मग अजून ते बाजी प्रभूने काय म्हटलं, त्यांना सगळ्यांना एनकरेज करण्यासाठी, सगळ्यांना लढाईमध्ये एनकरेज करण्यासाठी सगळ्यांना काय म्हटलं की शाब्बास माझ्या पट्ट्यांनो, फेका आणखी दगड आणि ठेचा या शत्रूंना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची, असं ते म्हटले. आणि त्याच्यामध्ये सेकंड जी बॅच होती एनिमीची, शत्रूची जी सेकंड बॅच होती ती सुद्धा काय वरती चढायला लागली होती. मग ते काय बोले, त्यांचं सुद्धा तुम्ही काय करा, बंदोबस्त करा, असे ते म्हटले. ओके, बघा नंतर काय झालं, शिवाजी वॉज बाय नाव ऑलमोस्ट ऍट द फूट ऑफ विशालगड, आणि आता शिवाजी बरोबर विशालगड पर्यंत पोहोचत आले होते. ओके, विशालगड वॉज ऑल्सो बिसाइड बाय द एनिमी, आणि विशालगडावर सुद्धा हे जे काही शत्रू होते ते पोचलेले होते, तिथे सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांना पकडलं होतं. ओके, शिवाजी फॉट through the ranks of besieging troops and was on the last lap of the ride to safety. ओके, तर शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या सगळ्या मोर्चांवर, जे याचा मोर्चा होता ना शत्रूचा, म्हणजे जे सगळे आले होते त्यांना मारण्यासाठी विशालगडावर, त्यांचं सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी फाईट केलं, आणि त्यांनी विशालगडावर एकदम सुखरूप म्हणजे निघाले. ओके, तर कळालं याच्यामध्ये काय सांगितलं होतं, कसं बॅटल चालू झालं, कळालं का सगळ्यांना. जे बाजी प्रभू होते त्यांनी काय केलं, हातामध्ये तलवार घेतली, आणि तलवार घेऊन, सॉरी, बॅटल कसं चालू झालं की जे सगळे त्यांनी काय केलं, जे सगळे होते बॅच होती. ओके, म्हणजे टीम पाडलेली त्यांनी मावळ्यांची, त्यांनी काय केलं, जसे जसे जे लोक शत्रू जसे जसे खिंड चढत होते ते काय करत होते, त्यांच्यावर दगड टाकत होते, आणि दगड टाकल्यामुळे काही जणांचे डोकं वगैरे फुटली, आणि मग काही जण ते डोकं फुटतंय लागतंय म्हणून तसेच परत गेले. ओके, आणि मग हे सगळं चालू असताना बाजी प्रभूने त्यांना एनकरेज करण्यासाठी जोरात काय केलं, ओरडले हर हर महादेव, आणि काय बोलले, शाब्बास माझ्या पट्ट्यांनो, तुम्ही असंच काय करा, दगडांचा सगळ्यांवर मारा करा, त्याच्यामुळे काय होईल, त्यांची डोके काय होतील, ठेचली जातील, आणि म्हणजे जे दुसरी टीम आहे त्यांना यायला काय होईल, त्या दुसऱ्या जी टीम आहे ती सुद्धा परत वरती येणार नाही, त्यांचा सुद्धा बंदोबस्त होईल, असे ते बोलले. आणि इकडे शिवाजी महाराज सुद्धा विशालगडापर्यंत पोहोचले होते, पण ते तिथे सुद्धा काही शत्रूंनी काय केलं होतं, त्यांच्यावर हल्ला केला होता. ओके, आणि पण शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत फाईट केली, आणि ते जरा पुढे विशालगडापर्यंत गेले. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं, म्हणजे नेक्स्ट पॅरा घ्यायला आपल्याला सगळ्यांना कळालं का. ओके, चला नेक्स्ट पॅरा बघूया आपण, बाजी द ब्रेव. आता जे बाजी प्रभू आहे त्यांचा आपल्याला पराक्रम, त्यांनी कसं ते कसे ब्रेव होते, कसे शूर होते ते आपल्याला बघायचंय. ओके, इन द मीन टाइम द बॅटल ऍट द पास कंटिन्यू अनबिटेड. एनराज the defeat of his first two attacks, Siddhi Masood organized and dispatched the third batch of troops against the Baji Prabhu and his brave men. They surrounded Baji Prabhu, who fought with the great courage, though wounded, and attacked from all the sides with his body covered with the blood, and Baji would not withdraw from the pass but continue the fight. बघा,
काय झालं मग आता इकडे काय होत होतं घोडखिंडामध्ये एकदम म्हणजे अजून लढाई चालूच होती. ओके. आणि सिद्धी महसूद खूप चिडला होता तो. ओके. त्याने काय केलं तिसरी जी टीम होती त्यांना काय केलं घोडखिंड चढायला सांगितलं. ओके. आणि मग चढायला लागली. मग मराठ्यांची जी शौर्य होती मराठ्याचा पराक्रम होता तो सुद्धा एकदम चालूच होता. त्यांनी सुद्धा काय केलं शत्रूने काय केलं बाजी प्रभूवर हल्ला केला. ओके. जे सगळे शत्रू होते थर्ड टी बॅच आली ना ते सगळ्यांनी काय केलं बाजी प्रभूवर हल्ला चढवला आणि बाजी प्रभूला पूर्ण घेरलं त्यांनी. ओके. तरी बाजी प्रभू एकदम म्हणजे लढतच होते एकदम ते जोशाने लढतच होते. ओके. त्यांच्या अंगावर खूप सारे वार झाले. त्यांच्या खूप सारे जखमा झाल्या त्यांच्या अंगावर. त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. तरीही त्यांनी काय केलं जे फेस होतं खिंडाची जी फेस होती ती त्यांनी सोडली नाही. ओके. At the same time, he urged his Maulas to attack the enemy. Disheartened by the fearful attack, the enemy again withdrew. But Shivaji was but Baji was Baji was fatally wounded. He was hanging on to the life just to hear the sound of gunfire from Vishalgarh. बघा. तर त्यांनी काय त्यांना खूप साऱ्या जखमा झाल्या. सगळ्या शत्रूंनी त्यांच्यावर वार केला हल्ला केला त्यांना जखमा झाल्या आणि सगळं रक्त वगैरे त्यांच्या अंगातून व्हायला लागलं. ओके. तरी त्यांनी जे फेस होतं खिंडाचं ते त्यांनी सोडलं नाही. जी त्यांची जागा होती त्यांनी सांगितलं होतं ना जीव गेला तरी जी जागा आहे ती सोडायची नाही. त्यांनी ते जागा सोडलीच नाही आणि ते मागे सुद्धा हटले नाही. आणि त्याच्यात मध्येच एका मावळ्यांनी काय केलं ओरडून सूचना दिली. काय सूचना दिली की शिवाजी महाराज पोचलेत. ओके. शिवाजी महाराज म्हणजे याच्यापर्यंत पोहोचले असं त्यांनी सांगितले. आणि मग बाजी प्रभू घायाळ झाला होता तरी मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफच्या आवाजाकडे होते. ओके. तर बाजी प्रभू एकदम एवढे हर्ट म्हणजे एवढे ते जखमी झाले होते एवढे ते हर्ट झाले होते त्यांना एवढं लागलं होतं तरी सुद्धा ते जोशाने लढत होते. आणि जे बाकीचे जे मराठा मावळेच होते त्यांना सुद्धा सांगत होते की कसं तुम्ही लढायचंय. बघा एवढं ते ब्रेव होते. कळालं सगळ्यांना. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी कसं शेवटपर्यंत झुंज दिली हे त्यांनी सांगितलं. त्यांना एवढं जखमा झाल्या एवढ्या शत्रूंनी त्यांना पूर्णपणे अटॅक केलं त्यांच्यावर त्यांना पूर्णपणे घेरलं तरी बाजी प्रभू पाठीमागं हटले नाही. ते तिथं जे फेस होतं खिंडाचं तोंड होतं तिथेच ते बरोबर उभे राहिले आणि शत्रू सोबत 4 हात करत होते. ओके. आणि एवढं सगळं त्यांना लागलं रक्त वगैरे येते तरी पण त्यांनी काय केलं करत होते ते दुसरे मावळे त्यांना ते काय करत होते इन्स्ट्रक्शन देत होते की कसं लढायचंय वगैरे. ओके. आणि ते काय करत होते हे लढता लढता जे कधी महाराज गडावर जाऊन विशालगडावर जाऊन तोफ चालवतील याचं ते पूर्ण लक्ष त्यांचं तिकडच होतं. ओके. त्यांनी सांगितलं होतं ना जेव्हा मी जाणार आणि तोफ तुम्ही चालवणार तेव्हा समजायचं की मी सेफली पोहोचलोय. तर म्हणून ते काय करत होते त्याचं वाट बघत होते. ओके. देन कळालं सगळ्यांना सगळ्यांना कळालं का कसे ब्रेव होते बाजी द ब्रेव. सगळ्यांना पॅरा कळाला का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना आवाज येतोय माझा. ओके. चला आता लास्ट पॅरा राहिलाय तो आपण बघूया पटकन. घोडखिंड बिकम पावनखिंड. बघा जी घोडखिंड आहे आता ती पावनखिंड कशी झाली ते आपण बघूया. अँड द साऊंड ऑफ द गन फायर वॉज हर्ड फ्रॉम विशालगड. महाराज हॅज रीच विशालगड. आय हॅव डन माय ड्युटी. नाव आय कॅन डाय इन पीस. So saying, Baji breathed in his last on this historic battlefield. When Shivaji heard this news on Vishalgarh, he was greatly grieved. He exclaimed, Baji Prabhu Deshpande laid down his life on the battle in the cause of Swaraj. The Bandals gave a ग्रेट बॅटल. बघा तर बघा जसंही आता काय सांगितलंय आणि जो गन फायर म्हणजे तोफाचा काय झाला आवाज कडाळला आणि काय समजलं की शिवाजी महाराज
जे शिवाजी महाराज आहेत ते विशाळगडावर पोचले. हा जो आवाज आहे तोफाचा तो कोणाच्या कानावर पडला? बाजी प्रभूच्या कानावर पडला. आणि ते बोलले हा शिवाजी महाराज विशाळगडावर एकदम सुखरूप पोहोचले असे ते बोलले. आणि मी माझी ड्युटी एकदम चांगली निभावली, मी माझी ड्युटी बरोबर केली असे ते बोलतात. आणि आता मी मस्त म्हणजे सुखाने मरू शकतो असे ते बोलले. आणि असंच बोलत त्याने काय केलं, शेवटचा जो श्वास होता एवढं त्यांना लागलं होतं ना, जखमी झाले होते, त्यांनी जो शेवटचा प्राण होता त्यांचा सोडून टाकला, त्यांनी शेवटचा जीव त्यांनी सोडला. आणि ही न्यूज कुठे पोहोचली? महाराजांना कळाली, शिवाजी महाराजांना कळाली की बाजी प्रभू लढता लढता मरण पावले. ही जी न्यूज आहे ती विशाळगडावर शिवाजी महाराजांना समजली. तेव्हा शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले आणि ते काय म्हटले, काय बोलले ते? बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदालच्या लोकांनी युद्धाची शर्त केली असे ते म्हटले. म्हणजे हे सगळं स्वराज्यासाठी जे बाजी प्रभू देशपांडे त्यांनी आपलं स्वतःची प्राण काय केलं, त्यांनी त्याग केलं असं ते म्हटले. आणि बंदाल, हे जे बंदाल आहे त्यांनी खूप चांगलं, एक टीम होती ना बंदालची, त्यांनी खूप जास्त चांगल्या प्रकारे हे युद्ध केलं असे ते म्हणाले. It was because of brave patriots like Bhaji Prabhu that Swaraj was won. Their blood made the Godkind a place holy in a Swaraj. Godkind become immortal in a history as a Pawan Kind. We pay our repeated homage to brave Bhaji Prabhu and his brave men. बघा आता बाजी प्रभू सारखे देशभक्त होते, बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचं पाऊल काय झालं, पुढे पडलं. जर बाजी प्रभूच नसते तिथे तर हे युद्ध झालं असतं का? कोणी असं म्हटलं असतं, जर बाजी प्रभू सारखाच तिथे शूरवीर नसता तर ते त्यांनी न शिवाजी महाराज वाचले असते ना ती खिंड आली असती. म्हणून ते बोलतात की बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून आपल्याला ही जे खिंड आहे ती भेटली. आणि आपलं स्वराज्याचं एक पुढे पाऊल झालं, म्हणजे स्वराज्य आपलं एक पाऊल पुढे वाढलं. आणि ही जी घोडखिंड आहे ही आपल्या चांगल्या म्हणजे एवढ्या चांगल्या व्यक्तीच्या रक्ताने काय झालं, पावन झालंय. आणि पावन खिंड म्हणून इतिहासात याचं नाव काय करणारे, अमर झालंय. धन्य ते वीर आणि धन्य तो बाजी प्रभू असे शिवाजी महाराज म्हटले. कळालं सगळ्यांना? तर पावनखिंड कसं झालं कळालं सगळ्यांना? जे बाजी प्रभूचं रक्त आहे त्याच्यामुळे सगळी जी खिंड आहे ते बोलतात शिवाजी महाराज किती पावन झाली खिंड, ती जागा सगळी पावन झाली म्हणून त्याला पावनखिंड असं म्हणून नाव दिलंय. एवढ्या शूरवीरमुळे ही जी खिंड आहे ती आपल्या हातात आली असं शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे. आणि ऍक्च्युली खरं जर बाजी प्रभूच नसते, एवढे चांगले शूरवीर नसते तर ही जी खिंड आहे ती आपल्या हातात आलीच नसती. ओके, कळालं सगळ्यांना? तर कसा पराक्रम झाला हा खिंड मध्ये सगळ्यांना कळालं का? बाजी प्रभूने कसा पराक्रम केला सगळ्यांना कळालं का? सगळ्यांनी ही स्टोरी पहिले तर ऐकलीच असेल. सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, बाकीचे स्टुडंट पण आहेत ना क्लासमध्ये. कळालं सगळ्यांना? ओके, इथेच आपलं लेसन कम्प्लीट झालेलं आहे. ओके, सो चला तुम्हाला लास्ट टाइम मी जे क्वेश्चन आन्सर दिले होते झालेल्या लेसन वर ते सगळ्यांनी लिहिले का? सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? लास्ट टाइम होमवर्क मध्ये दिले होते मी. बघा कुठले कुठले क्वेश्चन झालेले. फर्स्ट क्वेश्चन झाला होता. ओके, आता सेकंड क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स मधला जो सेकंड क्वेश्चन आहे, बाजी प्रभू सेन्स ऑफ डॅश ब्रॉड टीयर्स टू शिवाजी आईज, याचा आन्सर काय येणार? बाजी प्रभू सेन्स ऑफ डॅश ब्रॉड टीयर्स ऑफ शिवाजी आईज, काय येणार आन्सर? चला कोण सांगणार मला? बघा वरती लेसन मध्ये. बाजी प्रभू's brave words. ओके, लॉयलिटी, ही सेन्स ऑफ लॉयलिटी. लॉयलिटी आन्सर येईल ना? काय आन्सर येणार?
बाजी प्रभूचं काय बघून शिवरायाचं मन गहिवरलं? लॉयॅलिटी. ओके, कळालं सगळ्यांना? लॉयॅलिटी आन्सर येईल. घोडखिंड बिकम इमॉर्टल इन अ हिस्ट्री ॲज. घोडखिंडाला काय नाव दिलं? हिस्ट्रीमध्ये, इतिहासात काय नाव दिलं घोडखिंडाला? चला हे तर सगळ्यांना यायला पाहिजे. काय नाव दिलं घोडखिंडाला? कोण सांगणार मला? मितीला सांग. घोडखिंडाला काय नाव दिलं? मितीला माईक ऑन कर आणि मला सांग. मितीला, माझा आवाज येतोय? मितीला, माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर. आवाज नाही येते? मग रिप्लाय कसा दिला? साची, सांग बाळा, काय आन्सर येईल? घोडखिंडाला कशा नावाने काय नाव दिलं घोडखिंडाला? काय आन्सर येईल? थर्ड फिलिंग द ब्लँक्सचा आन्सर काय येणार? घोडखिंड बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री ॲज अ, काय येणार? आवाज नाही येते साची, माईक ऑफ कर. कोण सांगणार? तन्मय, तू सांग. हा, जी थर्ड फिलिंग द ब्लँक्स आहे त्याचा आन्सर काय येणार? घोडखिंड बिकेम इमॉर्टल इन हिस्ट्री ॲज अ, काय आन्सर येईल? घोडखिंड बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री ॲज अ, काय नाव दिलं घोडखिंडाला? सगळ्यांचं लक्ष होतं ना? कोणी ऐकलं नाही का लेसन? लास्ट पॅरामध्येच आहे, जरा सर्च कर, सांग मला आन्सर काय. तन्मय, भेटलं का? बघा इथेच आहे. ओके, माईक ऑफ कर. नेक्स्ट, साहिल, सांग काय आन्सर आहे? Miss, the answer is Pavankind. पावनखिंड. ओके, व्हेरी गुड. आन्सर इज पावनखिंड. आताच मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यांचं लक्ष होतं की नाही लेसन शिकवताना, की फक्त एस एस म्हणून करताय? आताच तर झालं, मी सांगितलं घोडखिंडाला पावनखिंड म्हटलंय. सगळ्यांचं लक्ष कुठे आहे? तुम्ही लक्ष देताय की नाही देत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लक्ष देताय की नाही? लेसन कळाला की नाही तुम्हाला? की मी फक्त इथे बडबड करते आणि तुम्ही फक्त तिकडे नुसतं यस यस करताय? मिथिला बोलते आवाज येत नाहीये, आणि मी विचारलं त्याचा आन्सर तर बरोबर देते. माझा आवाज येतोय की नाही येते, तर नो कसं आन्सर? तुला हे कसं कळायला आलं, ऐकायला आलं? तुमच्यासाठीच चालू आहे हे. आता बघा, सेकंड क्वेश्चन, आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये कुठला क्वेश्चन झाला नव्हता आपला? व्हॉट डिड द शिवाजी से टू बाजी प्रभू वाईल लिव्हिंग द विशाळगड फोर्ट? शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूला काय म्हटलं होतं विशाळगडाला जाताना? कोण सांगणार मला? व्हॉट डिड द शिवाजी सेज द बाजी प्रभू वाईल लिव्हिंग द विशाळगड? कोण सांगणार?
ओके तन्मय सांग. In order to escape from the king, Shivaji sent a message to Siddhidhar that he was defeated and would shortly surrender the Panhalgarh. काय काय बोलले होते, मला काहीच ऐकायला आलं नाहीये. कोण सांगणार अजून? कोण सांगणार मला? शिवाजी महाराज काय म्हटले होते विशालगडाकडे जाताना बाजी प्रभूला? साहिल. ओके साहिल सांग. Ma'am, Shivaji Maharaj said that as soon as you hear the gunfire, leave the battle and come back to Vishalgarh. यस. तर शिवाजी महाराज काय म्हटले होते बाजी प्रभूला की जेव्हा मी गडावर पोचेन तेव्हा मी तोफ चालवेन आणि तेव्हा तुम्ही सुद्धा, तुम्हाला समजायचं की मी सुखरूप सेफली त्या गडावर पोचलोय आणि तुम्ही सुद्धा इथून काय करायचंय, हे जी खिंड आहे ती सोडायची आणि तुम्ही सुद्धा विशालगडावर यायचंय. ओके. तर हे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. ओके. बघा इथे सांगितलंय we shall move, इथे बघा as soon as the gain the fort guns will be fired, that will be the signal of your safe arrival. As soon as you hear the gunfire, abandon the pass and follow us to the fort. ओके सगळ्यांना कळालं? इथे आन्सर आहे. कळालं सगळ्यांना? तर तो क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. नेक्स्ट थर्ड मध्ये काय होतं बघा. व्हॉट प्रिपरेशन डीड द बाजी प्रभू मेक टू द हार्ट द एनिमी इन द घोडकिन पास. तर बाजी प्रभूंनी जे सगळे शत्रू होते त्यांना रोखण्यासाठी, घोडखिंडामध्ये रोखण्यासाठी काय योजना केली, काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं, सगळ्या मावळ्यांची काय केली, टीम केली. ओके. आणि सगळ्यांना पोझिशन काय केलं त्यांनी डिसाइड करून दिलं. ओके. आणि काय सगळ्या मावळ्यांनी काय केलं, वेपन म्हणून काय घेतलं हातामध्ये, बोल्डर्स अँड स्टोन्स घेतले. ओके. ते सगळं त्यांनी प्रिपरेशन केलं. सगळ्यांना कळालं? ते सगळं लिहायचं. ओके. कळालं तुम्हाला? बाकीचे स्टुडंट? ओके. न्यू रिजन मध्ये काय झालं होतं? तर गिव रिजन मध्ये फर्स्ट 2 झाले होते शायद. पावनखिंड बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री. तर आताच मी सांगितलं पावनखिंड इतिहासात का अमर झाली, इमॉर्टल म्हणजे अमर का झाली, कारण इथेच आन्सर बघा. It because the brave patriot like Baji Prabhu that Swaraj was born, their blood made the Godkinda as a place holy in a Swaraj. Okay. Therefore, Godkind become immortal in history as a Pawankind. तर त्या जे देशभक्त भाजी प्रभू सारख्या देशभक्तांच्या रक्तामुळं ही जी घोडखिंड होती ती पावन झाली, म्हणून इतिहासात काय त्याला पावनखिंड म्हणून असं नाव लिहिलंय. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट राईट द नेम ऑफ द पर्सन ब्रेव अँड एट वॉज क्रूल. कोण होता? ब्रेव बट अँड एट वॉज क्रूल. कोण होता असा? बघा लेसनच्या फर्स्टलाच आहे, ब्रेव अँड क्रूल. सिद्धी जोहर. कोण होता? सिद्धी जोहार.
सिद्धी जोहारच होता ना? कोण होता सिद्धी जोहार? यस. नेक्स्ट. You gave must gallon fight at the घोडखिंड पास. घोडखिंडीत शत्रूची लढाई करणारे कोण होते? घोडखिंडांमध्ये शत्रूशी ज्यांनी फाईट केली कोण होते ते? यस, बाजी प्रभू. कोण होते? बाजी प्रभू. ओके. अँड एस्केप फ्रॉम द सीज, जे वेड्यातून निसटून गेले ते कोण होतं? कोण वेड्यातून निसटून गेले? सीज मधून कोण निसटून गेले? कोण पळून गेले? सांगा. सीज मधून कोण पळून गेले? शिवाजी महाराज. येस. कळालं सगळ्यांना लेसन आता? तर लास्ट टाइम जे क्वेश्चन झाले नव्हते, लास्ट टाइम मी जे क्वेश्चन गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केलेत, बघितलेत ना सगळ्यांनी? केला ना होमवर्क लास्ट टाइमचा? तर ते लास्ट टाइम जे क्वेश्चन आपले झालेले नाही ते क्वेश्चन तुम्ही आता काय करायचे? लिहायचे. ओके, कळालं? Ma'am, हा. I'm not getting the Gmail to upload the homework of history. ओके, ऍड करते मी. तर सगळ्यांनी जे बाकीचे जे क्वेश्चन्स नव्हते दिले ते काय करायचे? आता कंप्लीट करायचे. ओके, जो लेसन आता झालेला आहे. आणि आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, कळालं सगळ्यांना आजचा लेसन? ओके, मग चला, मग आपण इथेच थांबूया. तसं पण तुमचा स्कूलचा क्लास आहे. Bye bye. बाय. Bye bye, teacher. Bye Bye. bye, teacher. बाय. Bye bye, miss. बाय. चला अनिकेत, क्लास लेफ्ट करा.